हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत समोसा रेसिपी। हलवाई जशी बनवतात त्याच पद्धतीने आपण करणार आहोत, त्याच चवीमध्ये। सर्वात आधी आपण समोस्याचं जे पीठ आहे ते तयार करायला घेऊया। तर त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे भरून आणि हा चाळून घेतलेला आहे। थोडीशी जागा करून घेते। त्याच्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। थोडासा आपल्याला ह्यामध्ये ओवा घालायचा आहे। हा थोडासा मी ओवा घातलेला आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला तूप घालायचं आहे। तो तूप थंडच आहे, म्हणजे फक्त वितळवून घेतलेला आहे, गरम वगैरे नाहीये। 2 चमचे भरून आपण आता ह्यामध्ये तूप घालणार आहोत। तर आपल्याला मोहन घालायचं आहे आणि 2 चमचे ह्यामध्ये तेल घालायचं आहे। तर तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं आहे। तुम्ही तेलात किंवा तुपात एकामध्ये पण बनवू शकता। तर आता आपला समोसा खुसखुशीत पण व्हायला हवा आहे आणि आतून थोडासा सॉफ्ट पण झाला पाहिजे, म्हणून मी हे तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं आहे। तर आता आपण हे पीठ व्यवस्थित आता ह्या तेलामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं ह्या पिठाला आपल्याला हे तूप आणि तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। मोहन व्यवस्थित घालायचं। मोहन जर व्यवस्थित नाही पडलं तर आपला जो समोसा आहे तो असा कुरकुरीत होणार नाही, वरून असा म्हणजे खुसखुशीत नाही होणार। तर मोहन जर कमी झालं तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही तेल किंवा तूप घालू शकता। तर आता हे व्यवस्थित असं मोहन मी घातलेलं आहे। तर हे इझिली अशी ह्याची मूठ तयार होत आहे। तर अशी ही मूठ झाली पाहिजे। जर मोहन तुम्ही व्यवस्थित नाही घातलं तर ही मूठसुद्धा व्यवस्थित अशी पटकन होत नाही, सहज नाही होणार, ती खूप जास्त दाबून मग तयार होईल। तर हे पहा, आता थोडंसं पाणी घालून घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे। समोस्याचं जे पीठ असतं तर ते घट्टसर असतं, मीडियम किंवा पातळ असं अजिबात नसतं। ते घट्ट असं आपल्याला पीठ तयार करायचं आहे, त्यानेच आपले समोसा आपले छान असे खुसखुशीत होतील। तर आता झाकण लावून आपण ह्याला ठेवून देऊया। 15 ते 20 मिनटं आपण हे आता असं सेट करायला ठेवून दिलं पीठ। आणि हे 4 बटाटे घेतलेले आहे उकडलेले, आणि आपण हे लसूण घेतलेला आहे 10 ते 12 कळ्या, आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। चवीनुसार आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे। पण समोसाची भाजी जी असते थोडीशी तिखटच करा, त्यानेच समोस्याची चव छान येते। तर आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आणि कढईमध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे। तर 1.5 चमचा तेल घातलेला आहे आणि हे धणे घातलेले आहेत थोडेसे, अर्धा चमचा। थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे। तर हे अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी जिरं आहे थोडंसं। थोडीशी आपल्याला बडीशोप घालायची आहे आणि हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे जाडसर, म्हणजे थोडंसं आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे, बारीक असं नाही वाटायचं। तर आता हे पण मी वाटलेलं जे मिश्रण होतं ते घातलेलं आहे। ह्याला पण छान परतवून घेऊया। याच्याबरोबर आपल्याला मटर घालायचे आहेत। तर हे फ्रेशवाले मटर आहेत, पण जर फ्रेश मटर नाही मिळाले तर तुम्ही जे आपले जे सुकवलेले जे मटर असतात, वटाणे असतात, तर ते भिजवून पण तुम्ही घालू शकता। तर आता हे फ्रेशवाले मटर मला मिळाले तर ते वापरलेले आहेत। थोडेसे परतवून घेतले, त्याच्यानंतर काजूचे तुकडे घातलेले आहे। शेंगदाणे पण कोणी कोणी घालतं, जसं तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता। आणि त्याचबरोबर आता थोडासा हिंग घालायचा आहे। 2 चिमूटभर हिंग घातला, थोडीशी हळद पावडर घातलेली आहे आणि हा चाट मसाला अर्धा चमचाभर घातलेला आहे। 1 चमचा धण्याची पावडर घातलेली आहे। हे थोडंसं आपण परतवून घेऊया। ते पहा, आता थोडंसं परतवून घेतलं। त्यानंतर हा गरम मसाला आहे, तर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे। थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा भरच लाल मिरची पावडर घातलेली आहे। हिरवी मिरची सुद्धा आपण घातलेली आहे, ते पाहूनच आपल्याला मिरचीचं प्रमाण ठेवायचं आहे। हे थोडंसं कमी आचेवरती मी परतवून घेतलं। त्यानंतर बटाटा आपल्याला असा हाताने मॅश करून घालायचा आहे। तर हे पाहता, हे सर्व मसाल्यांबरोबर आता हा बटाटा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलं। ते पाहता, हे मी व्यवस्थित असं हे बटाटा हा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला।
चवीनुसार मीठ घातल्यानंतर आणि ही कोथिंबीर घालायची आहे बारीक कापलेली। तर आता ही भाजी आपण जास्त परतवणार नाहीये, फक्त आपण मसाला व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे इतपतच या भाजीला आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर आता ही भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण समोसे बनवायला घेऊया। तर समोस्याचं पीठ सुद्धा छान सेट झालेलं आहे। 15 ते 20 मिनिट आपण हे ठेवून दिलेलं होतं, जास्त वेळ ठेवलं तरी चालेल। आणि समोस्याचं पीठ थोडंसं कडकच ठेवायचं, खूप पातळ असं नाही करायचं। तर ह्याला आता पुन्हा आपण थोडंसं मळून घेऊया। आणि 2 कप पिठामध्ये बरेच समोसे होतात, म्हणजे 14-15 समोसे झालेले होते। आणि समोसे मी जास्त मोठे केलेले नव्हते, मीडियम आकाराचे केलेले होते। तर त्यामध्ये 14 ते 15 असे समोसे झालेले होते। तर हे जे गोळे आता मी करून घेते, एकसारखे मी असे हे गोळे करून घेतले। आता ह्याला आपण लाटून घेऊया। आणि समोस्याची जी पुरी असते तर ती खूप जास्त पातळ अशी नाही लाटायची, खूप जास्त पातळ केली तर समोस्याची जी भाजी आहे तर ती पूर्ण अशी म्हणजे पूर्ण समोस्यामधून दिसते। तर आपल्याला ही पुरी जी असते ती खूप जास्त पातळ नाही ठेवायची, थोडी जाडसरच ठेवायची आहे। आणि ही एकसारखी आता सर्वीकडून मी ही लाटून घेतली। आणि अशी लांबसर आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। हे पहा, अशी गोलसर नाही, लांबसर अशी आपल्याला ही अंडाकृती जी पोळी लाटून घेतली, त्यानंतर मध्ये अशी आपल्याला कापून घ्यायची आहे। तर असे आपण हे गोळे तयार करून घेऊया। आता एक समोसा मी तुम्हाला बनवून दाखवते। तर हे पहा, असा हा आपल्याला समोसा ठेवायचा आहे। कापलेली जी बाजू आहे ती वरच्या साईडने आहे आणि थोडंसं पाणी लावून घेतलं, त्याचा आपल्याला असा हा कोन तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, असा कोन तयार केला मी। तर असा कोन तयार केल्यानंतर असं थोडंसं आपल्याला प्रेस करून ह्याला चिटकवून घ्यायचं आहे। हा असा आपल्याला कोन तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची। भाजी खूप जास्त वरपर्यंत नाही भरायची, थोडीशी जागा आपल्याला ठेवायची आहे, कारण आपल्याला याचा फोल्ड पण करायचा आहे। तर वरून आपल्याला ही भाजी थोडीशी कमीच, म्हणजे वरची बाजू थोडी जास्त आपल्याला ठेवायची आहे। वरून आता थोडंसं पाणी लावायचं आणि पाठीमागची जी साईड असते पाठीमागे, तर तिला थोडीशी आपल्याला अशी फोल्ड करायची आहे। फोल्ड करून तिला अशी आपल्याला हे पहा असं प्रेस करून घ्यायचं आहे। फोल्ड करून घेतली मी तिला आणि अशी ही पूर्ण मी हे कोने दाबून घेतलेले आहेत ह्याचे। तर हे पहा, असं हे हातावर असा हा समोसा मी ठेवून घेतला, त्यानंतर खालून असा हा थोडासा प्रेस केलेला आहे। तर असा हा समोसा आपला बसलेला आहे। तर ह्याच पद्धतीने हा समोसा आपल्याला तयार करायचा आहे। तर पाठीमागे फक्त थोडासा फोल्ड केला की हा व्यवस्थित असा समोसा आपला तयार होतो, असा बसला जातो। हे पहा, असा हा पाठीमागे फोल्ड तुम्हाला दिसत आहे। तर खूप सोपा आहे बनवायला। तर हा असा बसलेला आहे। तर ह्याच पद्धतीने सर्व समोसे मी बनवून घेते। तेल आपण पाहून घेऊया। तेलाचं प्रमाण छान व्यवस्थित असं ठेवायचं, कमी ठेवायचं नाही, जास्त तेल घ्यायचं, कढई पण मोठी घ्यायची। आणि हा गोळा मी आता टाकून पाहिला, पटकन असा वरती आलेला आहे। तर हे तेल आता जास्त गरम झालेलं आहे। तर इतकं तेल आपल्याला गरम नको आहे समोसा तळण्यासाठी, नाहीतर मग समोस्यांच्या वरती असे बबल्स येतात। तर आपल्याला हे तेल थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर आता गॅसची फ्लेम मी थोडी बंद केली आणि हे समोसे हे पाहता मी हे समोसे सगळे बनवून घेतलेले आहेत। तर एकाच वेळेमध्ये आपल्याला जास्त असे समोसे घालायचे आहेत। तर आता हे समोसे पहा तुम्ही, आता हे मी एक समोसा घातला तर बबल्स असे आलेले नाही आहेत तेलामध्ये, हळूहळू असे येत आहेत। इतपतच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे, खूप गरम तेलामध्ये नाही घालायचे। तर कमी आचेवरती आता मी हे समोसे बरेच असे ह्या कढईमध्ये घातलेले आहे, तेल पण भरपूर घातलेलं आहे, पूर्ण समोसा आपला तेलामध्ये गेलेला आहे, इतकं तेल वापरायचं आहे। आणि त्याच्यानंतर मग हे समोसे असे आपोआपच असे वरती येतात थोडेसे हे तळल्यानंतर। मी आता चमचा अजिबात लावलेला नव्हता, फक्त समोसे घातले, त्याच्यानंतर मी कमी आचेवरती हे हळूहळू वर येईपर्यंत असेच ठेवून दिले। त्याच्यानंतर मग हे वर आल्यानंतर मग थोड्याशा वेळानंतर मी हे पलटवून घेतले।
तर खूप जास्त गरम तेलामध्ये ज्यावेळेस आपण समोसे घालतो तर ते पूर्ण बबल्स येतात, त्यामध्ये सर्व बबल्स येतात आणि ते मग दिसायला पण इतके छान दिसत नाही. तर हलवाई जसे बनवतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे पहा, आता हे मी पलटवून घेते सर्व समोसे. त्याच्यानंतर 2 मिनटासाठी आपण ठेवून देऊया कमी आचेवरती हे समोसे तळण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत. मीडियम फ्लेमवरती मग पूर्ण समोसा आपल्याला तळून घ्यायचा आहे. कारण आपण कमी आचेवरती पूर्ण समोसा तळून घेतला तर तो समोसा आपला पूर्ण असा कुरकुरीत होणार. म्हणजे कसं शंकरपाळी जशी होते कुरकुरीत तसा समोसा आपला तयार होईल. मग त्याची इतकी मजा नाही येत, कारण समोसा वरून थोडा कुरकुरीत असतो पण आतून थोडा सॉफ्ट असतो. तर तसा समोसा आपल्याला तळायचा आहे. तर हे पहा, मीडियम आचेवर म्हणजे मीडियम फ्लेमवरती मी हे तळून घेतलं. गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, छान असा कुरकुरीत असा वरून समोसा झालेला आहे, आतून थोडा सॉफ्ट आहे. मीडियम फ्लेमवरती आपण तळलेला आहे. तर जसा हलवाई जसे बनवतात त्याच पद्धतीने दाखवलेलं आहे, त्यामुळे तसेच हे समोसे आपले तयार झालेले आहेत. आता हे तळलेले आहेत हे सर्व समोसे, तर आपण हे काढून घेऊया. तर फक्त सुरुवातीलाच आपल्याला कमी आचेवरती समोसा तळायचा, त्याच्यानंतर मग मीडियम फ्लेमवरती आपल्याला समोसा तळून घ्यायचा आहे. तर ह्याच्यावरती जास्त असे बबल्स येणार नाही. जसे हलवाई बनवतात त्याच पद्धतीने हे समोसे तयार होतात. दुसरी बॅच तळताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी करायचं, तेल थंड करून घ्यायचं आपल्याला थोडंसं आणि त्याच्यानंतर मग दुसरी बॅच आपल्याला तळून घ्यायची आहे. तर असंच आपण समोसे जर घातले, म्हणजे आता हे समोसे मी काढले आणि लगेच समोसे घातले तर ह्याच्यावरती बबल्स येतील दुसऱ्या समोस्यांवरती. तर हे पहा, हे आपले समोसे तयार झालेले आहेत. हलवाई जसे बनवतात त्याच पद्धतीचे समोसे तयार झालेले आहेत. तर आता प्लेटिंग करून दाखवते मी तुम्हाला. आणि हिरवी मिरची पण आपण तळून घेऊया. हिरवी मिरची तळताना त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला चीर लावून घ्यायची आहे. डायरेक्ट अशी हिरवी मिरची तेलामध्ये घालायची नाही, नाही तर ती फुटली जाते आणि पूर्ण तेल आपल्या अंगावर येतं. तर आता ही हिरवी मिरची चिरून घेतली, मध्ये चीर लावलेली आहे आणि झाऱ्यामध्ये घेऊन अशी आपल्याला हळूहळू अशी तळून घ्यायची आहे. आणि चटणी, आंबट गोड चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी, ह्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. ती तुम्ही पाहून घ्या, कारण ह्याच्यामध्ये जर दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता, म्हणून त्याची मी वेगळी अशी रेसिपी केलेली आहे. ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि त्याच्या आधीसुद्धा मी चाटची चटणी बऱ्याचदा दाखवलेली आहे, ती सुद्धा पहा, कारण वेगवेगळ्या पद्धतीने मी हे चटणीची रेसिपी दाखवलेली आहे. तर ही मिरची आता आपली तळून तयार झाली. ह्याच्यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे. मिरची गरम असतानाच मीठ घालायचं. तर हे पहा, आपले हे समोसे आपले तयार झालेले आहेत. तर ही गोड चिंचेची चटणी आहे, आंबट गोड, आणि ही आपली हिरवी चटणी आहे. तर ही चटणीची रेसिपीसुद्धा हलवाईची जे बनवतात ज्या पद्धतीने त्याच पद्धतीची ही चटणी आहे. आणि समोसा जो आहे तो समोसाची जी भाजी आहे आतमध्ये जी बनवलेली आहे, तर तीसुद्धा ती हलवाई ज्या पद्धती बनवतात त्याच पद्धतीची आहे. तर हे आपला हा समोसा तयार झालेला आहे. आणि मीडियम आकाराचे मी समोसे बनवलेले होते, कारण आपल्याकडे खूप मोठी कढई नसते, तर त्यामुळे मी थोडेसे मीडियम आकाराचे हे समोसे बनवलेले होते. तर हे पाहता, आपला हा वरूनसुद्धा समोसा खूप छान झालेला आहे. आतूनसुद्धा दाखवते. हे पहा, असं वरून कुरकुरीत आणि आतून असं सॉफ्ट असा समोसा तयार झाले. तर हे असाच समोसा तयार करा. समोस्याचं जे कवर असतं ते खूप जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त कमी आचेवरती पूर्ण समोसा तळायचा नाही आहे. थोडा वेळ कमी आचेवरती 5 मिनिटासाठी आणि त्याच्यानंतर मग मीडियम फ्लेमवरती समोसा तळून घ्यायचा. त्याने समोसा व्यवस्थित असा होतो. करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.